कृष्ण हरी. अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 13 भाग 3. या भागामध्ये 126व्या ओवीपासून आपण सुरू करणार आहोत. आणि याच्यामध्ये आधी जो एक 36 गोष्टी आहेत, ज्या घटक आहेत क्षेत्रामध्ये, त्याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. पंचमहाभूते आणि अहंकार, दशक साचार इंद्रियांचा, मनबुद्धी देवी अव्यक्त आणिक दशकही एक विषयांचा. इच्छा द्वेष तैसे सुखदुःख येत, चेतना संघात आणि धृती ऐसे दाखवोनी 36 तत्वे क्षेत्र हे आगवे स्पष्ट केले. म्हणजे काय, तर 10 इंद्रिय आणि त्याचे 10 विषय म्हणजे झाले 20, 5 महाभूत म्हणजे झाले 25, आणि अहंकार, बुद्धी, अव्यक्त, मन, सुख, दुःख, द्वेष, संघात, इच्छा, चेतना आणि धृती असे मिळून 36 गोष्टी या क्षेत्रामध्ये आहेत. त्याविषयी आधी आपल्याला फक्त त्यांची नावं सांगितलेली आहेत. पण फक्त नावं सांगून भागणार नाही, या प्रत्येक गोष्टीवर थोडं थोडं तरी बोलायला पाहिजे. आणि तेच भगवंतांनी सांगितलं आहे की हे वेगळालेपणे एक एक सांगू. आता हे सगळं वेगवेगळं सांगतो, त्याची माहिती तुला सांगतो. तर 5 महाभूतं कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आता ऐक अहंकाराचं. आता अहंकाराविषयी सांगणार आहे. जागेपणी स्वप्न लपलेलं असतं. म्हणजे कसं, तर अमावस्येमध्ये चंद्रगुप्त असतो, बालपणामध्ये तारुण्य अस्फुट असतं, न फुललेल्या कळीतसुद्धा सुगंध असतोच की, लाकडामध्ये अग्नी असतोच. तसा हा अहंकार प्रकृतीच्या पोटी लपून बसलेला असतो. मग हा प्रगट होतो कसा? काल आधीच्या भागामध्ये आपण पाहिलं की जेव्हा आपण त्या ब्रह्मातनं, त्या चैतन्यातनं थोडेसे वेगळे होतो, त्यावेळेला एक आकार वेगळा तयार होतो आणि तो अहम अशा स्वरूपाचा असतो. म्हणून त्याला अहंकार असं म्हटलेलं आहे. यांनी असं म्हटलं की अहंकार कसा तयार होतो बरं? तर हाडीज्वर भावया प्रकट, कुपथ्याची वाट पाहे जैसा. फार सुंदर उदाहरण माऊलींनी दिलेलं आहे. तर जसा ताप माणसाच्या शरीरामध्ये लपून असतो आणि थोडंसं जरी कुपथ्य झालं की तो सगळं अंग व्यापून टाकतो, तसा हा अहंकार तेव्हा प्रकट होतो. केव्हा? जेव्हा 5 भूतांचं शरीर आकाराला येतं, तेव्हा हा अहंकार 4 दिशांना व्यापून टाकतो. फक्त विशेष असा आहे या अहंकाराचा की हा अजाण माणसाला फारसा त्रास देत नाही, पण जो जाणतो त्याला मात्र हा झपाटून टाकतो. असा अहंकाराविषयी आपल्याला सांगितलं. तया देहासी जो नाचवी चौफेर, तोची अहंकार ऐसे जाण. आणि मग सांगितलं बुद्धीची लक्षणे सांगू आता तुझं, म्हणे यदुराज ऐक पार्थ. आता बुद्धी म्हणजे काय? तर मनात उद्भवतो तो काम किंवा इच्छा. त्याच्या बळावर इंद्रिय सगळ्या विषयांवरती अक्षरशः तुटून पडतात. म्हणजे असं की मला आत्ता चहा हवा आहे, मला आत्ता ती तल्लफ आली आहे. म्हणजे काय झालं, तर चहाची इच्छा मनामध्ये उफाळून वर आली. ती उफाळून वर आल्यानंतर तिच्याबरोबर जे आपलं रसना इंद्रिय आहे तेही चाळवलं गेलं. आणि त्याला समाधान देण्यासाठी आता माझा पुढचा प्रयत्न जो असणार आहे तो त्या जिभेला संतुष्ट करण्यासाठी असणार आहे. त्यामुळे आधी इच्छा निर्माण होते. इच्छेच्या बळावरती इंद्रिय त्या विषयांवरती अक्षरशः तुटून पडतात. मग काही वेळेला मिळतं ते सुख, काही वेळेला होतं ते दुःख. म्हणजे चहा मला मिळाला तर होतं सुख, पण तेवढ्यावर माझं सुख अवलंबून असतं का? अजिबात नाही. तो चहा मला चांगल्या चवीचा असावा लागतो, त्याच्यामध्ये चांगलं दूध असावं लागतं. जर तो फिकट असेल, जर तो पांचट असेल, तरीही मला सुख मिळत नाही. म्हणजे चहा मिळाला म्हणजे जिभेला सुख मिळालं का? नाही मिळालं. तो चहासुद्धा चांगला असला तर मला सुख मिळतं, आणि तसा जर नसेल तर ते दुःख होतं. आता हे सुख आहे, हे दुःख आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे ठरवतं कोण? तर त्या सुखदुःखाची, पापपुण्याची ओळख जिला पटते तिचं नाव बुद्धी. पुण्य आणि पाप, सुख आणि दुःख शुद्धाशुद्ध देख निवडीजी. तेव्हा जीवासी जे लाभे सुख दुःख, तयाचा विवेक करी जी का. अधम उत्तम तेवी सान थोर, कळे हे साचार जिच्या योगे. म्हणजे गोष्ट एखादी घडली, ती चांगली घडली का वाईट घडली, माझ्या योग्य आहे का अयोग्य आहे, त्यातनं मला पुण्य मिळणार आहे का पाप मिळणार आहे, ती अधम आहे का उत्तम आहे, अशा द्वंद्वात्मक जी निर्णय घेते त्या गोष्टीचं नाव म्हणजे बुद्धी. जिच्यामुळे चांगलं आणि वाईट यातला फरक कळतो, हा लहान हा थोर असं जी जाणते, अशी तेजतत्वाची आणि सत्वगुणाची मूर्ती म्हणजे बुद्धी.
असं अतिशय सुंदर वर्णन बुद्धीचं केलं आहे. म्हणजे समजा जर आपल्याला बुद्धी नसेल, ही निश्चयात्मक बुद्धी नसेल, ही द्वंद्वात्मक बुद्धी जर आपल्यापाशी नसेल, तर आपल्याला सुख आणि दुःख यातला भेद कळणार नाही. परंतु असं होत नाही. मानवी देहामध्ये आल्यानंतर ही बुद्धी येतेच आणि त्याच्यामुळे ही द्वंद्वात्मक बुद्धी आहे. आणि ही बुद्धी चांगलं वाईट, लहान थोर याच्यामधला भेद आपल्याला जाणवून देते. तिला बुद्धी म्हणावं असं म्हटलेलं आहे. आता सांख्यशास्त्रामध्ये जिला प्रकृती म्हटलं तिलाच अव्यक्त म्हणायचं. पुढचा घटक अव्यक्त म्हणजे काय? तर अव्यक्त म्हणजे जीवभाव, म्हणजे जे व्यक्त झालेलं नाही परंतु जे आहे, ज्याला सांख्यशास्त्रामध्ये प्रकृती असं म्हटलं गेलं, तेच अव्यक्त. म्हणजे उदाहरणार्थ रात्र संपल्यानंतर सगळी नक्षत्र आकाशामध्येच लोप पावतात. संध्याकाळ झाली की दिवसभराचे व्यवहार थांबतात. शरीर पडलं की त्या शरीराचं असणं त्या केलेल्या कर्माचा आश्रय धरून असतं. बीजामध्ये सगळं झाड लपलेलं असतं. कापड सुताच्या पोटामध्ये दडून असतं. त्याप्रमाणे ही सगळी प्रकट रूपं इथंच टाकून पंचमहाभूत सूक्ष्म रूपानं ज्या स्थितीच्या आश्रयानं राहतात तिला म्हणायचं अव्यक्त. म्हणजे काय? तर एक छोटंसं बी असतं. त्या बीकडे बघितलं तर आपल्याला फक्त ती बी दिसते, परंतु त्याच्या आतलं जर तत्त्व पाहिलं तर त्या एका बीमधनं मोठं झाड आकाराला येणार असतं. तशी ही जी प्रकृती आहे ती आपल्याला वस्तुतः दिसत नाही. आपल्या शरीरामध्ये आपल्याला अशी वेगवेगळी पंचमहाभूतं दिसतात का? नाही दिसत. अशी वेगळी करून दाखवता येतात का? नाही दाखवता येत. आता त्याचा अनुभव घेता येत असतो, परंतु ती दाखवता येतील का? नाही दाखवता येत. ती प्रकृतीमध्ये गुप्त रूपानंच राहतात. त्यामुळे ती अव्यक्त स्वरूपानं राहतात. तीच प्रकृती किंवा त्या प्रकृतीलाच म्हटलं गेलेलं आहे अव्यक्त. आता त्यांनी काय सांगितलं त्याच्यामध्ये अव्यक्तामध्ये? तर विशेषत्वानं असं सांगितलं की ही पराप्रकृती आहे. 2 पद्धतीच्या प्रकृती आपल्याला सांगितल्या गेल्या. एक आहे पराप्रकृती आणि एक आहे अपराप्रकृती. त्यामुळे ही जी आत्ता सांगितली गेलेली आहे ती आहे पराप्रकृती. आता त्याच्यानंतरचा घटक आहे इंद्रिय. कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ ही झाली 5 ज्ञानेंद्रिय. यांच्या वाट्यानेच किंवा यांच्या वाटेनीच बुद्धीला सुख किंवा दुःख जाणवत असतं. ही झाली ज्ञानेंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. कर्मेंद्रिय कुठली? तर वाणी, हात, पाय, गुदद्वार आणि मूत्रद्वार ही 5 क्रियाशक्तीची द्वारं आहेत, म्हणून त्याला कर्मेंद्रिय म्हटलेलं आहे. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय ज्यानं आपल्याला जगाची जाणीव होते, 5 कर्मेंद्रिय ज्यांनी आपण कर्म करतो, आणि आणखीन एक इंद्रिय राहिलेलं आहे आणि ते इंद्रिय आहे म्हणजे मन. अत्यंत अवघड समजायला असं हे इंद्रिय आहे. इंद्रिया बुद्धीच्या संधीत जे फिरे, रजोगुणाधारे चंचलत्वे, मृगजळावरी भासती लहरी, नातरी अंबरी नीलवर्ण. या मनाचं वर्णन करायचं तरी कसं? तर या अध्यायामध्ये माऊलींनी याचं वर्णन करताना असं म्हटलं की वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव तशा वस्तू. वस्तुतः मन म्हणजे काय? तर मन म्हणजे नुसता वारा. इंद्रिय आणि बुद्धी यांच्या सांध्यावर रजोगुणाच्या लाटांवर जे तरळत असतं ते मन. आता रजोगुणांच्या लाटावरच का म्हटलं आहे? आपण गेल्या भागामध्ये म्हटलं होतं की हे हवं, ते हवं, हे नको, असं व्हावं, तसं घडावं. ह्या ज्या आपल्या इच्छा असतात, या इच्छा म्हणजे आपल्यातला रजोगुणच असतो. आणि हे सगळं कुणाशी निगडीत असतं? जिथे मन असतं ना तिथे इच्छा असतात. आणि म्हणून रजोगुणांच्या खांद्यावर ते बसलेलं असतं. रजोगुणाच्या लाटांवरती ते तरंगत असतं. आणि कुठल्या सांध्यांवर बसलं आहे? तर इंद्रिय आणि बुद्धी यांच्यामध्ये जो सांधा आहे त्या सांध्यांवर ते बसलेलं आहे. म्हणजे काय? तर इंद्रिय त्या विषयांच्या मागे धावतात. ते सुख झालं का दुःख झालं हे ठरवतं कोण? बुद्धी. पण मुळात मला हे हवं आहे ह्याची इच्छा कोण करतं? तर ती इच्छा करतं मन. मग ती इच्छा इंद्रियांपर्यंत पोचते, इंद्रिय आस्वाद घेतात आणि बुद्धी ठरवते हे चांगलं झालं का वाईट झालं. पण सुरुवात जी होते इंद्रियांची धावण्याची त्याचा आरंभबिंदू मन असतो. आणि म्हणून हे कुणाच्या सांध्यात बसलं आहे? कोण दोघांच्या मध्ये आहे? तर एका बाजूला इंद्रिय आहेत, एका बाजूला बुद्धी आहे. त्यांच्यामध्ये हे मन बसलेलं आहे. रजोगुणांच्या लाटावरती ते तरंगत राहतं. अरे मन हे केवळ नाव आहे, हाती काहीही लागायचं नाही असं अर्जुनाला
भगवंतांनी सांगितलं आहे, तू मन पकडायला गेला असं तुला काहीही मिळणार नाही. आकाशाचा निळा रंग हातात धरता येतो का? मृगजळाच्या लाटा पकडता येतात का? नाही येत. अगदी तसंच आहे, मनाला धरायला जाणं केवळ अशक्य आहे. पंचप्राण आणि पंच उपप्राण, आपल्याकडे 10 प्राण आहेत. 5 प्राण मुख्य, 5 उपप्राण. आणि हे सगळे 10 ठिकाणी विभागलं गेल्यानंतरसुद्धा जे वायुतत्व उरलं, जे फक्त चंचल होतं, त्या वायुतत्वाचं नाव ठेवलं मन. आणि म्हणून ज्ञानोबांनी म्हटलं की वाया मन हे नाम, वाया तया लागी मन ऐसे नाव, ते तो सावयव कल्पनाचं. त्याला मन असं म्हटलेलं आहे. आणि ही काय आहे? तर ही कल्पना आहे, कारण ते आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळत नाही. रजोगुणाच्या खांद्यावर बसलेला आहे. बुद्धी आणि अहंकार यांच्या जोडीमध्ये त्यांनी जागा पटकवलेली आहे. त्याला मन तरी का म्हणावं? आकाराला आलेली ती प्रत्यक्ष कल्पना आहे. प्रवृत्तीचं हे मूळ आहे. याच्या आश्रयानं इच्छा बळावते. अहंकाराला हे सतत पेटवत असतं आणि ह्याच्यामुळे इच्छा सतत वाढत राहते. आशा जिभल्या चाटायला लागते. भय निर्माण होतं, द्वैतभाव निर्माण होतो. याच्या बळावरच इंद्रिय विषयांवरती उड्या मारतात. यानं संकल्प करायचा आणि सृष्टी मनासमोर म्हणजे डोळ्यासमोर निर्मायची. याने विकल्प करायचा आणि एका क्षणामध्ये सगळे मनोरथ खाली पडायचे. जणू ही एक प्रकारची भुलीची गुहा आहे असं म्हटलेलं आहे. वायुतत्वाचा अर्क आहे, बुद्धीचं दार आहे. आणि म्हणूनच हे प्रतापी मन जोपर्यंत ताब्यात येत नाही तोपर्यंत माणसाला योग्य ती दिशा मिळत नाही. मनाचा अतिशय सुंदर पण गंभीर असा विचार या ठिकाणी केलेला आहे. किती गोष्टी म्हटल्यात त्याला की काय करतो हा? तर याच्या आश्रयानं इच्छा राहते. इच्छा कुठे राहते? मगाशी पाहिलं आपण, इच्छेची सुरुवात मनापासून होते. तो अहंकाराला सतत चेतवीत असतो. तो सतत माणसाला सांगत असतो, बघ तुला हे आवडतं, बघ तुझं हे असं आहे, तू अमका आहेस, तू तमका आहेस. हे सतत आपल्या मनामध्ये विचार येत असतात. काही वेळेला आपल्यालाही वाटतं की मन नसतं तर डोकं जास्त शांत राहिलं असतं, पण तसं घडत नाही. इच्छा वाढत राहते, मनातच भय निर्माण होतं. म्हणजे रात्री ज्या ठिकाणी, सकाळी ज्या ठिकाणी आपण अगदी निवांत फिरत असतो, आपल्या मनात अंशमात्राची भीती नसते, त्याच ठिकाणी रात्री मात्र आपल्याला फिरावंसं वाटत नाही. असं काय असतं? अंधार निर्माण झाल्यानंतर मन काही वेगवेगळ्या कल्पना करायला लागतं आणि त्या कल्पनांमुळे आपण घाबरतो. त्यामुळे भयाची निर्मितीचं स्थान कुठलं? तर ते सुद्धा मनच आहे. द्वैतभाव मनातच निर्माण होतो आणि ह्याच्या बळावरच इंद्रिय विषयांवरती अक्षरशः उड्या मारतात. असं हे मन माणसाला खऱ्या अर्थानं या लौकिक पातळीवरती बांधून टाकतं. त्याच्यातनं चांगलं वाईट घडायला लागतं, म्हणजे हे बुद्धी ठरवते आणि त्याच्यातनं माणसाला सुखदुःख, आनंद या सगळ्या गोष्टींची जाणीव व्हायला लागते. म्हणून मन हे अत्यंत अवघड असा भाग आहे आणि तो ह्या क्षेत्रामधला 36 गोष्टींमधला एक भाग आहे. आता विषयांची वाटणी सांगितली की 10 इंद्रिय आहेत, त्या 10 इंद्रियांचे 10 विषय आहेत. त्या विषयांची वाटणी सांगताना काय सांगितलं? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहेत 5 ज्ञानेंद्रियांचे. त्या आधीच्या भागामध्ये सुद्धा आपण याच्यावरती थोडंसं बोललो आहे की स्पर्श हा कुणाला प्रचोदित करतो, उल्लसित करतो? तर आपली जी त्वचा इंद्रिय आहे ना त्याला स्पर्श उद्दीपित करतो. शब्द कुणासाठी आहे? रूप कुणासाठी आहे? रूप हे डोळ्यासाठी आहे, शब्द कानांसाठी आहे, रस हे जिव्हेसाठी आहे आणि गंध हा नाकाने घ्यायचा आहे. त्यामुळे 5 इंद्रियांचे हे 5 विषय आहेत. आणि या वाटेनं म्हणजे या इंद्रियांच्या वाटेनंच ज्ञान बाहेर धावत असतं. कसं धावत असतं? तर जसं हिरवे गवत दिसल्यानंतर एखाद्या जनावरानं लोभावून जाऊन धावत सुटावं आणि किती खाऊ आणि किती नको असं त्या गुराला होतं, तसंच या पंचेंद्रियांचं होतं जेव्हा पंचविषय समोर असतात त्यावेळेला. म्हणजे खूप छान फुलं असतील तर आपलं समाधान होतं का नाही? आपण प्रत्येक फुलाचा वास घेण्याची आपली इच्छा असते. प्रत्येक फुलाचा, तो सुद्धा अलगद घेत नाही आपण, तर अगदी जोरात त्याचा श्वास आपण घेतो, त्याचा वास आपण घेतो का? कारण विषय समोर दिसला की इंद्रियांना धावण्याची गती निर्माण होते, त्यांना धावावंसं वाटतं. म्हणून पंचेंद्रियांचे हे 5 विषय आहेत. ही पंचेंद्रिय कुठली? तर ही आहेत ज्ञानेंद्रिय. मग कर्मेंद्रियांनी काय करायचं? तर वाणीनी बोलायचं, हाताने कामं करायची, पायांनी चालायचं, गुदद्वार आणि मूत्रद्वार
यांनी मलमूत्र बाहेर टाकायचं, अशी 5 कर्मेंद्रियांची पंचकर्म देहाने हे 10 विषय भोगायचे असतात.